नमस्कार. आपला परिचय. दिनेश विठ्ठल शिंदे साखराळे. आपला परिचय. उस्माद राजाराम पारणे शिगाव. आपला परिचय. आदित्य अनिल पाटील साखराळे. आपला परिचय. संदीप आनंदराव गावडे बहे बोरगाव. बरं, तांडोर या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचं सहर्ष स्वागत प्रथम आणि अभिनंदनसुद्धा. खिलार संगोपनाला सुरुवात करताय. मात्र खिलार संगोपनाला सुरुवात केली आणि तुम्ही या ठिकाणी आलात, तर त्याबद्दल सांगू शकाल की तुम्ही आज तांडोर या गावी येण्यासाठी वेळ का काढलात? इकडे येण्याचं कारण म्हणजे आम्हाला कालवड एक चांगली घ्यायची होती. ती आमचे मित्र संदीप भाऊ यांनी तुमचा संपर्क केला, त्याबद्दल इकडं आलो आम्ही. तुम्ही कालवड आम्हाला चांगली घेऊन दिली म्हणून आम्ही इकडे आलो. चांगली कालवड म्हणजे काय सांगता येईल? जातीची आणि काटक बर हे आम्हाला तुमच्याकडे घ्यायची होती. बर तुमची व्हिडिओ बी आपण बघितले होते, त्यामुळे आपण इकडं आलो बघण्यासाठी. बर आणि आता आपण घेतलेली आहे. कल्पना कोणी दिली ह्या बागची घ्यायची किंवा ह्या माणसाच्या हातून घ्यायची? या आम्हाला संदीप भाऊने सांगितले. संदीप भाऊने राजसाहेब यांचं नाव सांगितलं आम्हाला, त्यांच्याकडे घ्या म्हणून. बरं, त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे गोष्ट योग्य ठरली का या ठिकाणी? हा योग्य ठरलेलं आहे. म्हणजे जी आपल्यासनी जी पाहिजे होती हां ती सगळं ओरिजिनल ह्याच्यात आहे. आहे. बरं, ठीक. संदीप भाऊ नमस्कार. नमस्कार. काय विचार केला की ह्या भागात येऊन ह्या व्यक्तीकडून वस्तू घ्यायसाठी? सिद्धापूर खाणीची एक वस्तू आपल्याला हवी होती. बरं ती सिद्धापूर खाणीवर तुम्ही काम करताय ते पहिल्यापासून म्हणजे माहीत आहे बरं. किंवा आपले समोरासमोर भेट झालेली आहे. त्या भेटीतून किंवा तुमचे व्हिडिओ बघून तुमच्यापाशी येऊन एक वस्तू न्यायची म्हणून आम्ही तुमच्याजवळ आलो. बरं बरं ठीक. वस्तू म्हणजे फोटोमधून, व्हिडिओमधून, मोबाईलमधून आणि समोर काय फरक जाणवला आहे? समोर आणि मोबाईलमध्ये हां जमीन आसमानचा फरक आहे. आहे. हो, बरं म्हणजे मोबाईल हा म्हणजे तुम्ही कसं वापरताय त्याच्यावर राहिलं. समोर वस्तू जी म्हणजे आपण बघतो त्यात बराच फरक आहे. बरं, म्हणजे तो फरक जो आपल्याला मनाला पसंत पडण्यासारखा आहे का? नाही, समोर बघितल्यानंतर पसंत पडण्यासारखं आहे. बरं. मोबाईलमध्ये वस्तू कोणतीही फक्त 50% पसंत नापसंत एवढीच ठरवायची माणसाने. पण समोर बघितल्याशिवाय कधीही कुठल्याही माणसाने घेऊच नाही. बरं, आपलं काय मत आहे? नाही, मोबाईलपेक्षा समोर एक नंबरच आहे वस्तू. मोबाईलवर आम्ही फक्त अंदाज घेतलेला, सिद्धापूर खाणीतली गाय आहे, अशी आहे तशी आहे. प्रत्यक्षात तुमची गाड पडल्यानंतर मोबाईलपेक्षा चांगली आहे, त्यामुळे बी आम्ही घ्यायची गाय ठरवली. म्हणजे मोबाईलमधून बातमी समजल्यावर समजले. हां. आणि जो काही तुम्ही निर्णय घेतला तो इथं समोर आल्यावर वास्तव कसा वाटला? नाही, निर्णय आमचा काही चुकी झाला नाही, बरोबर ठरला. बरं आणि अशा वस्तू मेनमध्ये दुर्मिळ आहे त्या. बरं म्हणजे ह्या